आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, एक इतिहास माहिती असायला पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला. मंडल आयोगाच्या अगोदर वेगवेगळ्या राज्यांनी आपापल्या परीनं वेगवेगळ्या समाजांना आरक्षण दिलं. त्यावेळी बी.डी. देशमुख कमिटी फार वर्षापूर्वी नेमली. मराठा समाजाला द्यायचं की नाही त्यांनी सुद्धा सांगितलं देता येणार नाही. कालेलकर हे आणखी तुम्हाला 340 चे कलम आहे संविधानातलं. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हा ओबीसी समाज ज्याच्यामध्ये आज देशामध्ये हजारो जाती आहेत, आपल्या इथे 374 जाती आहेत. हा अतिशय गरीब आहे, अडचणीतला आहे. त्यांची माहिती गोळा करा, आयोग निर्माण करा आणि यांना आरक्षण द्यायला पाहिजे. 341 मध्ये त्यांनी दलित समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगितलं. 342 मध्ये आदिवासी समाजाला द्या म्हणून सांगितलं. 1.5-2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा भारत सरकारनं आयोग नेमला नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये त्यांनी जी 3-4 कारणं लिहिली त्याच्यामध्ये हे एक प्रमुख कारण होतं की मी सांगून सुद्धा या गरीब समाजासाठी आयोग नेमला गेला नाही. मग कालेलकर आयोग नेमला. कालेलकर आयोगाने सांगितलं की हो यांना मदत केली पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे. तो आयोग राष्ट्रपतीला त्यावेळेला देण्यात आला आणि मंत्रिमंडळाला. आता मी त्यात जात नाही, तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला कुणाचे मंत्रिमंडळ होतं आणि कोण राष्ट्रपती होते. तो गेल्यानंतर त्यांना परत कालेलकरांना सांगण्यात आलं ये आपने ऐसा क्यों किया, गलत किया. त्या कालेलकरांनी अगोदर पाठवलेला जो होता आयोग तो त्यांचा अवॉर्ड द्यायला पाहिजे, त्यात त्यांनी स्वतःचं पत्र लिहिलं की हे जरी असलं तरी मला स्वतःला असं वाटतं देऊ नये. अरे वा, देऊन झाल्यानंतर म्हणतो देऊ नये. लढा चालू राहिला. हा लढा आजचा नाहीये, स्वातंत्र्यापासूनचा लढाई ही सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे संविधानापासूनच. आणि मग मंडल आयोग निर्माण झाला. मंडल आयोग त्याचा सुद्धा अहवाल आला. 10 वर्ष तो सुद्धा दाबून ठेवण्यात आला भारत सरकारकडून. आणि ज्या वेळेला व्ही.पी. सिंग साहेब प्रधानमंत्री होते त्यावेळेला तो आयोग त्यांनी बाहेर काढला आणि सांगितलं की हा रिपोर्ट, हा कमिशनचा रिपोर्ट मी मान्य करत आहे आणि ओबीसींना आरक्षण देत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.